दरम्यान पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्काराप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त विधान केलंय। स्वारगेटमधली घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही असा सवाल योगेश कदम यांनी केलाय। योगेश कदम यांच्या या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झालेत। योगेश कदम यांचं वक्तव्य बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे। कदम यांच्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत। परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलाही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। दरम्यान योगेश कदम यांचं विधान वेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं। योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला, मुख्यमंत्र्यांनी असा सल्ला दिलाय। विधान करताना काळजी घ्या असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधान करताना काळजी घेण्याचा सल्ला योगेश कदमांना उद्देशून दिलाय। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे, तर संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। इतकं असंवेदनशील लोक जर तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा असंही राऊत म्हणाले। राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो। कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो। काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतोय, बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणजे हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं? तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होती। पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय, त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन।